नमस्कार मित्रांनो, माझं नाव सायदात चिखलकर. मी राहणार डोंबोली. माझ्या या व्लॉगचं चॅनलचं नाव आहे मी मराठी मुलगा साई आणि हा माझा पहिला मराठी व्लॉग आहे. तर त्यासाठी मी खाडीवर आलो होतो. या व्लॉगची सुरुवात खरं तर इथून होत नाही, तर पुढे होते जिथे मी शॉपिंगला गेलो होतो डोंबोली स्टेशनच्या जवळ. तिथे मी उन्हात शॉपिंग करत होतो. तर मला अचानक काय वाटलं की शूट करावं. आणि नेक्स्ट आपण हे बनाना मिल्कशेकबद्दल बोलूया. ते मी आता गरमीचे दिवस आहेत म्हणून असंच करायचं एक्सपेरिमेंट म्हणून केलं आणि खूप छान झालं होतं. नेक्स्ट टाईम तुम्हाला मी त्याची व्हिडिओ बनवून दाखवेल. आपल्याला बनाना मिल्कशेकसारखं एक आपल्या घरी आंबे आलेत, तर त्याचं मँगो मिल्कशेक पण बनवायचं आहे. त्याचं पण व्लॉगमध्ये आपण ॲड करू. तुम्हाला ते दाखवेन मी कसं बनवायचं आहे. असं काय त्याची स्पेशल रेसिपी नसणार आहे, तुम्हाला दाखवेल. ओके. आणि आता आपला खरा व्लॉग इथून चालू होणार आहे, तो बघा. बेकार ऊन आहे बाहेर, बेकार. बघू शकता तुम्ही, खूप बेकार ऊन आहे. या उन्हात मी शॉपिंगला निघालो आहे, देवाचं दर्शन घेऊया. ऊन खूप बेकार आहे. असं वाटतं माझा अवतार बघून तुम्हाला वाटायचं पुढे दरोडा घालायला चाललो आहे, तसं नाही आहे. ऊन खूप बेकार असल्यामुळे मला असं खूप करायला लागलं. पण काळजी घ्या सगळ्यांनी, बी हायड्रेटेड, पाणी पिया, जास्त ताक पिया आणि स्वतःची काळजी घ्या. गाडी कुठे लावली मी? मागे लावली. गॉगल घाला, टोपी घाला, असा मास्क घ्या. 50 रुपयाला आत्ताच घेतलं आहे मी. कॅप पण आत्ताच घेतली आहे, अजून टॅग पण नाही काढला. सध्या टोपी, मे महिन्या यायच्या आधीच खूप गरमी वाढलेली आहे आणि ऊन आहे. स्वतःची काळजी घ्या. बरं सांगेल, पाणी जास्त पिया. एका दिवसात 5 लिटर पाणी तरी पियाच. जात नसेल तरी सिप करून पिया, थोडं करून पिया, पण पाणी पिया. बघा कसलं ऊन आहे, रखरखत ऊन आहे. जास्त करून घरात राहायचा प्रयत्न करा. कामावर जाताना काळजी घ्या. बस एवढंच सांगेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आता गाडीवरून जात असताना मला आता लिंबू सरबतची गाडी दिसली आणि ताकाची. 10 रुपयाला आहे. 10 रुपये जास्त नाही आहेत. जाताना दिसली, थांबलो. लिंबू सरबत पिऊया, चांगलं असतं उन्हाळ्यात लिंबू सरबत पियाचं. नाही खूप छोटा जात आहे तो, असा बिझनेस करतो आपल्या पोट्या पाण्यासाठी. चांगलं आहे. तुम्ही बघू शकता ती डोंबोलीत 20-25 डिग्रीच्या वरच हे असेल टेम्परेचर, अंदाजे मी सांगतो. खूपच बेकार ऊन आहे. आपली गाडी उन्हात लावली, जाताना हालत बेकार होणार आहे. पण काळजी घ्या. असंच ताक, लिंबू सरबत, थंड पदार्थ, दही पित राहा. बी हायड्रेटेड. बस एवढं सांगेल. आपण आपली गाडी लावून आलो आहे माझ्या मोठ्या बहिणीच्या मित्राकडे, म्हणजे कुलदीप दादाकडे. कुलदीप दादाबरोबर काय सांगू, चांगला आहे तो आणि त्याची वाईफ. आम्ही त्यांचा एक ग्रुप आहे. त्यांचा ग्रुप म्हणजे आमचाच ग्रुप समजा, आर्यन ग्रुप म्हणून आहे. ते आम्ही म्हणजे अनाथ मुलं मुली असो किंवा खेड्यापाड्यातले मुलं मुली, त्यांच्यासाठी आम्ही खूप मदतकार्य करून, म्हणजे एकत्र पैसे जमवून, कोणाच्या सपोर्ट न घेता आम्ही आमचे हे करून आम्ही खूप कार्य करत असतो. त्याची आम्ही कुठेच पब्लिसिटी वगैरे काय करत नाही. आमच्या ग्रुपचं नाव आहे आर्यन ग्रुप. खूप चांगला ग्रुप आहे. आणि ह्या टावरमध्ये दादा राहतो. दादा खूप चांगल्या अर्थाने की तो सगळ्यांना, कोणी नसलं तरी पण तो
आत्ताच मी क्लास संपवून निघालो आहे. 3:30 वाजता आलो होतो. आता वाजता आहेत 6 वाजायला आले. ऑटोकॅडचा क्लास आहे माझा. ते सेकंड फ्लोअरवर एड्युकॅड म्हणून तुम्हाला दिसत असेल. आता ही आपली गाडी आहे. गाडीवर मी घरी जाईन. घरी जाऊन थोडं फ्रेश होईल, चेंज करेल. आणि माझा एक मित्र आहे गौरव कचरे म्हणून, त्यासोबत जरा शॉपिंगला जायचं आहे. त्यासाठी मी घाटकोपरला जाणार आहे. मी शॉपिंग वगैरे करेन. मग रिटर्न नाईटला टार्पला क्रिकेटचा प्लॅन आहे. आमचे सामर्थ्य पथक, गोलंदाजा पथकचे संस्थापक म्हणता येईल त्यांना, नवीन गौडा यांनी हे केलं आहे, प्लॅन केलं आहे. तर आम्ही नाईट 8 ते 12 क्रिकेट खेळणार. ओके, बाय. खूप दिवसापासून मठात गेलो नव्हतो. लास्टला इथे यायचो तेव्हा नेहमी मठात जायचो. आज योगायोग आला आहे. अशी इच्छा झाली की मठात यावं, स्वामींच्या चरणी जरा नतमस्तक व्हावं. ते गोष्ट चांगली की मठात आले. फायनली घरातून निघालो घाटकोपरला जायला. बोललो तसं दुपारी मित्रावर शॉपिंगला जायचं. बिल्डिंगमध्ये जरा काळ बसला शहर. आता उजेडी थोडा. अरे कोणची गाडी पार्किंग केली इथं? लहान पोरांच्या गाडी तर पार्किंग व्हायला लागली इथं. ठीक आहे, आता उजेड आपली गाडी. काय गाडी घेऊन तर चाललो नाही, पण ही एक सायकल आहे आपली. उद्यापासून मी वापरात येणार आहे. सगळेजणं बोलतात मला की झाडं आलं. सगळे म्हणजे जास्त करून घरातले टोमणे मारतात की पोट कमी कर, पोट कमी कर. त्यांचं काय म्हणणं आहे, गाईच कमी केलं पाहिजे. ठीक आहे, मला पण थोडं वाटतं जरा जास्तच झाले. जिम वगैरे बंद झाल्यामुळे आणि एका ठिकाणी बसून काम असल्यामुळे वजन वाढले. कमी करण्यासाठी उद्यापासून ही सवारी आज सकाळीच धुतली आहे चकाचक. ते उद्यापासून वापरात येणार आहे. आपल्याला फूड कमी करायला मदत करणार आहे. आपले टांगा पाय घेऊन आपण निघालो. तुम्ही बोला असेल हा चष्मा शोसाठी घातला आहे. नाही, शोसाठी नाही घातला. मला ॲडव्हान्स नंबर आहे. लांबचं दिसत नाही, एवढं पण दिसत नाही, म्हणजे ब्लर दिसतं पण दिसतं. जरा क्वालिटी सामावून घ्या. गरीब ब्लॉगर आहे. आजपासूनच ब्लॉगिंग चालू केली आहे. लवकरच कोणाला सांगू नका, पैसे साठवतो मी थोडे. आयफोन घेणार तुमचा भाऊ लवकरच. स्वप्न बघायला पैसे नाही लागत. स्वप्न बघायचे असते, पण त्यासाठी धावपळ पण करावी लागते. अशीच ते स्वप्न पूर्ण होत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते, कष्ट करावं लागतं. आणि हे सगळं केल्यानंतर हेच तुमच्या पाठी धावत तर येईलच. ठीक आहे, नंतरचा व्लॉग आपण थोड्या कंटिन्यू करू. आता मी रिक्षा पकडेल. रिक्षातून स्टेशनला, डोंबिवली स्टेशनला. कशा आजी बरं ना? हां, चालत आता मगाशी आजी भेटला होता. मी तर शनिवारी तुम्हाला असा मी हनुमानचं बघतोय. एवढा मोठा नाही. दर शनिवारी मी मंदिरात जातो. दर शनिवारी जातो, पाया पडतो. जसं वेळ भेटत असे हनुमानची पूजा करतो.
डायरेक्ट आता गौरवचा मेसेज पण आला येतो की नाही. येतो म्हणतो त्याला आता या निघालं थोड्या वेळ स्टेशनला बघू. स्टेशनवरून डोंबिवली स्टेशनवरून मी घाटकोपरसाठी फास्ट ट्रेन पकडेन. फास्ट जाईल, फास्ट शॉपिंग करू, फास्ट रिटर्न मारू. कारण आपल्या संध्याकाळी टर्फला खेळायला जायचं आहे आपल्याला. क्रिकेट खेळून मजा करू, दिवसाचा एंड करू. कारण उद्या आपलं जायचं कामाला नाही आला तर आपली स्वप्न पूर्ण नाही होणार, कष्ट नाही होणार, करता येणार. असं सगळं करू. ओके बाय. जस्ट आपल्याकडून ट्रेन सुटलेली आहे. जस्ट आलो मी. सुटली का आली आली. चला आता आपण ट्रेनमध्ये बसूया. चढलो. पण ठीक उभं राहून जाऊ. नमस्कार मंडळी. आत्ताच ट्रेनमधून जस्ट उतरलं. पण आपल्या जायचं होतं घाटकोपरला. आपण आलो आहे विक्रोळी. ते कारण की तुम्ही बघितलं असेल मी ट्रेन आल्याला चढलो होतो ट्रेनमध्ये. ट्रेनचा इंडिकेटर काहीच नाही बघता ठाण्याला जाते का CSTला जाते न बघता मी चढलो. पण नंतरला कळलं की ती फास्ट ट्रेन होती. ती मुलुंड नंतर फास्ट नव्हती. मुलुंड नंतर ती डायरेक्ट विक्रोळीलाच थांबली. मला घाटकोपरला जायचा चान्स भेटलाच नाही. आता वाट बघतोय पुढची ट्रेन CSTला जाणारी स्लो. त्याच्यात बसून मी घाटकोपरला जाईल, गौरवला भेटेल. गौरव काय फोन उचलत नाही, उचलला पाहिजे. माझ्या फोनची चार्जिंग पण 10-12% राहिली आहे. लवकर फोन उचल बाबा, नाही तर मला तसंच रिटर्न जावं लागेल. ऑप्शन काय नाही. शॉपिंगसाठी आलो, शॉपिंग तर करून जायला लागणार. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मी बोलला असाल हा येडा डोंबिवलीवरून एवढा का आलेला. मैत्री बित्रीचं एवढं प्रेम नाही. प्रेम तर आहे, मित्रावर प्रेम आहे. गौरव माझा जिवलग मित्र ITI पासूनचा. 5 वर्ष झाली आम्ही ITI होतो. त्यावरून तो जिवलग. कारण का माझ्या अडचणीला किंवा मला पैशाची जेव्हा गरज असली तेव्हा तो मला खूप मदत करायचा. कधी नाही गौरवला कधीच मी बोललो आणि गौरवने मला पैसे पाठवले नाही किंवा मदत केली नाही असं कधीच नाही झालं. आत्ता पण कधीही त्याला बोललो की तू लगेच दुसऱ्या मिनटाला मला पैसे पाठवतो. पण पैशाची मैत्री नाही, ही पैशा पलीकडची मैत्री. ही अशी मैत्री की आम्ही एकदम भाऊ सारखे जाऊ. माझा भाऊ नाही पण तो माझा भावासारखाच आहे. त्याला बोललो की काल रात्री त्यांनी मेसेज केला मला की अरे शॉपिंगला जायचं आहे, घाटकोपरला येशील का. मी एक गाडी टाकली की मला येईल मी, पण मला एक टी-शर्ट यायला लागेल तुला म्हणून आलो. तो बोला चालेल ठीक आहे. तो पण हो म्हटला. आता घेतली तरी ठीक, नाही घेतली तरी पण आपल्या भावासाठी आलं एवढं का काय वाटत नाही मला. कारण का आम्ही रोज भेटत नाही. ITIच्या नंतर आम्ही डिप्लोमामध्ये आलो. डिप्लोमामध्ये आमची रोज भेट व्हायची. डिप्लोमानंतर आता बघू भेट काहीतरी आता कंटिन्यू करतो. मग माझा गौरवसारखा जिवलग मित्र म्हणजे आम्ही त्याशी मी सगळ्या गोष्टी शेअर करतो. तर त्याचा फोन आला त्यामुळे लॉक कट झाला आणि व्हिडिओ कट झाली. कंटिन्यू करतो. हां काय बोलतो मी की माने नावाचा आमचा मित्र आहे, तो पण ITIत होता. असे आम्ही 5-6 जण मित्र होतो ITIमध्ये एकत्र. तो ग्रुप आहे आमचा. एक अस्तित्व सिद्ध करा. आज अस्तित्व सिद्ध झालं नाही, चालू आहे सगळ्यांची जी धावपळ झाली अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. तर तो पडला म्हणून आम्ही त्याच्या घरी जुईनगरला गेलो होतो. तिथंच आम्ही सगळे मित्र भेटलो. खूप दिवसांपासून प्लॅन झाला होता की भेटायचं पण अशी भेटायची वेळ वाटली नव्हती की मित्र पडला आणि आम्ही सगळे भेटतो. पण ठीक आहे, भेटणं तर झालं. आमचं भेटणं असं होतं की आम्ही बड्डेची पार्टी वगैरे किंवा असं तरच भेटतो किंवा असं त्या निमित्तानं आमची भेट होते. बोलणे गप्पा गोष्टी निघतात, हसी मजाक होते, रिलॅक्स होतो. मित्रांना भेटले की कसं टेन्शन दूर होतं. एवढं आपल्या काय असेल ते आपण बोलतो, माणसं बघतो. आपली एक जागा असते की आपण काही बोलू शकतो, काहीही करू शकतो. म्हणजे पुढच्या व्लॉगमध्ये टाकेन की मी काय तेव्हा मी स्टँडअप केला होता फर्स्ट डिप्रेशनचा स्टँडअप. थोडं मी टाकेल पुढच्या व्लॉगमध्ये.
आजपासून व्लॉगिंग चालू केली माझं. तर व्लॉगिंग तर चालू केली, पण मी माझं नाव नाही सांगितलं तुम्हाला. माझं नाव आहे साईराज प्रकाश चिखलकर. मी राहणार डोंबिवली. माझा जन्म झाला ठाण्यात. मी लहानाचं मोठं कल्याणमध्ये झालं. आता 4-5 वर्ष आले मी डोंबिवलीला शिफ्ट झालं आणि डोंबिवलीत राहतो आहे सध्या. आणि कामाला मी जातो ऐरोलीला. रोज सकाळी उठायचं, कामाला जायचं. आता रुटीन माझा 2 ट्रेन चेंज करायला लागतं. आणि माझं शिक्षण झालं आहे म्हणजे 10वी नंतर 11वी 12वी. त्यानंतर ITI केलं 12वी नंतर. प्रायव्हेटचा एक ITI आहे. त्यानंतर गव्हर्मेंट ITI 2 वर्षाचा. त्यानंतर प्रायव्हेटमधून डिप्लोमा केला आहे KJ सोमय्या पॉलिटेक्निकमध्ये. आणि अजून आपलं बाहेरून ग्रॅज्युएशन केलं आहे BAमध्ये. असं माझं शिक्षण आहे. 1 वर्ष ड्रॉप घेतलं आहे डिग्रीला. पुढच्या वर्षी म्हणजे या जूनमध्ये ॲडमिशन घेईल डिग्रीला. आपली वाटतं ट्रेन आलेली आहे, बघू शकता मागे ट्रेन आहे. लांबच राहतो, फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला. जवळ ट्रॅकपासून लांब राहतो. आता ही ट्रेन पकडतो आणि गौरवला भेटतो. माझ्या मित्राला भेटतो तुम्हाला. कसं आहे गौरव काय तुम्हाला भेटल्यावर कळेलच. ठीक आहे, बाय. मित्रांनो, आपला पद्धतशीर पचका झालेला आहे. आपण वाट बघतो लोकल ट्रेनची. इथे आली आहे AC ट्रेन. आणि आपल्याकडे AC ट्रेनची तिकीट नाही. आपण कधीतरी प्रवास करतो, कोणाला सांगू नका. पण आपण गर्दी असेल तेव्हा AC प्रवास करतो आणि विदाऊट तिकीट करतो. तुम्ही विदाऊट तिकीट करू नका. पकडले गेलात तर बेकार फाईन पडेल. हे बघा, दरवाजे उघडले, जन्नतचे दरवाजे बोलतात तसे दरवाजे. पण तुम्ही असं ट्राय करू नका. तिकीट काढूनच प्रवास करा. मला खूप आकर्षण होतं. एकदा मी गेलो तर ट्रेनने तिकीट काढून गेलो आहे. काय एवढं खास नाही, पण मला एक गोष्ट आवडली. आपल्या मेट्रोपेक्षा इकडची AC भारी. म्हणजे एवढी चिडले ना की काय सांगू तुम्हाला. मेट्रोमधली AC फिक्की ह्याच्यासमोर मेट्रोची AC एकदम फिक्की, एकदम पाणी कमची आहे, पण पद्धतशीर. ठीक आहे, आता पुढची ट्रेन साधी येईल असं वाटते आणि त्या ट्रेनीच आपण पुढे प्रवास करू. गौरवला फोन केला होता, तो देवपूजा करत होता म्हणून फोन उचलत नव्हता. आता तो बोलला आहे भाई फोन कर मला, माझा रिचार्ज संपला आहे. ठीक आहे बोललो, फोन करतो. माझी पण चार्जिंग कमी आहे. ठीक आहे, बाय. भेटूया गौरव भेटल्यावर. AC ट्रेन नंतर आता आपली स्लो ट्रेन आली साधी. बघू शकतो. आता या ट्रेनने आपण विहार करणार आहोत, घाटकोपरला जाणार आहोत. माझ्या जीवलग मित्राला म्हणजे गौरवला भेटणार आहोत. आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की ही टी-शर्ट दुपारी तुम्हाला बोललो होतो. आर्यन ग्रुप आहे आमचा, म्हणजे माझ्या बहिणींच्या मित्रांचा तोच आर्यन ग्रुप. दुपारी ते कुल्लीदाराकडे गेलो होतो, तर तेव्हा त्यांनी मला ही टी-शर्ट दिली. म्हणजे मीच मागून घेतली की मला दादा मला टी-शर्ट पाहिजे आपल्या ग्रुपची. ही आयडेंटिटी आहे आमची. म्हणजे कुठेही गेलं तरी आम्ही कुठेही शाळेत वगैरे भेट दिली किंवा ट्रेक वगैरेला गेलो तर आम्ही ही टी-शर्ट घालूनच जातो. तर मला ही टी-शर्ट पाहिजे होती आणि सुदैवाने ही टी-शर्ट मला झाली. परफेक्ट साईज 42 भेटली एक्सेल. आणि मी ही आता घालून निघालो. आणि काय सांगू मला, घाटकोपर या साईडला आहे, घाटकोपर त्या साईडला. मी टी-शर्ट घालून निघालो. एकदम पद्धतशीर झाले. तुम्हाला सांगायला आवडेल मला असे जर्सीज घालायला खूप आवडतं. नॉर्मल टी-शर्टपेक्षा मला हे जर्सीज खूप कम्फर्टेबल वाटतं आणि खूप लोक मला आवडतात की असं काय घालतो गावाला. मला आवडतं की असं ब्रँडिंग वगैरे किंवा असं युनिक राहायला थोडंसं हटके बोलू शकतं. मी आता झालं मला काय वाटत नाही, तर लोकांना थोडं वेगळं वाटतं. मला चांगलं वाटतं की घालून फिरू शकतो मी, कम्फर्टेबल असतो याच्यात. एवढा लांब आलो डोंबिवलीवरून घाटकोपरला, पण मी टी-शर्ट घालून आलो. आजच भेटली आणि आजच घालून आलो. अजून गणपतीत पण मी जर्सी छापणार आहे आमच्या मंडळासाठी, म्हणजे आमच्या घरातल्यांसाठी, त्याबरोबर आमच्या तरुण साई मंडळासाठी. तेव्हा
ती पण तुम्हाला मी दाखवेलच, कशी कोणती घेतलं सगळं सांगेल तुम्हाला. प्रवास करतो, आवाज थोडा येत नसतो तुम्हाला, पण ठीक आहे, भेट कंटिन्यू ब्लॉक करतो, कवर भेटतो. फायनली मी आपण जिथे यायचं तिथं आलो. ट्रेनला बाय केलं, मला वाकडं दिसत असेल, आलो आपण घाटकोपरला. आता मी आहे 3 नंबर प्लॅटफॉर्म, 3 नंबर प्लॅटफॉर्म जाऊ दे, किती पण असू दे. 2 नंबर आहे वाटतं. 1 नंबरला जायचं आहे, गौरव 1 नंबरला थांबला आहे. त्याला तुम्हाला भेट करून देतो, थोडा ब्लॉक पॉज करतो. 1 नंबरचे भिकारी मित्र आहेत, नुसते फिरवतात कुठं कुठं. गौरव आहे ना, जेवढा चांगला आहे तेवढाच हरामी पण आहे. हरामी म्हणजे चांगल्या अर्थाने जाम उगल्यात, ज्यावेळेस जाम शातीर आहे. नुसतं आता कोणतरी आलं आहे, माहीत नाही कोण आलं आहे, बघूया आता गेल्याशिवाय आपल्याला कळणार कोण आलं आहे. गौरव दिसत नाही मला आता आपल्या ब्लॉगला एकदम पारंपरिक शिवाय द्यायच्या नाही मला. कुठे गौरव मला बोला मॅगडीचे इथे, हे बघा मॅगडी इथं का इकडं त्याचं हे पण कुठे मरतं काय माहिती. थांबा थोड्या वेळ, तुम्ही आम्ही फोन करतो त्याला आणि भेटतो. माऊली हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि हा आमचा ज्युनियर माऊली, काय ITI पासूनचा ज्युनियर आहे आणि डिप्लोमापर्यंत ज्युनियर आहे. मोठा हो कधी हाईट पण मोठीवर ज्युनियर राहू नको. आणि हा बघा हा भिकारी ब्लॉग शुद्ध आहे आमचा आहे. हा बघा गौरव पाळाला, ठीक आहे. काय माऊली काय करतो, जॉबला गेला होता? हे ना, तुम्हाला सांगण्यात खूप आनंद होईल की माझा गौरव मित्र खूप असा दिलदार आहे, खूप मोठ्या मनाचा आहे तो. असं अशा गरीब लोकांना खूप दान धर्म पहिल्यांदा फुकटचं खायला देतोय, नाहीतर नेहमी ड्रॉइंग काढून खायला द्यायचं. हे असं आहे, बघितलं मी बोललो ना तुम्हाला ब्लॉगच्या आधी, हरामी आहे तो. हा असा हरामी आहे, कामावरती मामा करून घेतो, नंतर सोडून देतो. मला माहिती आहे ना काहीतरी काम असेल यायचं, बाकी काय नाही. मला मसाला डोसा सांगितलाय, हे पद्धतशीर तेलकट खातात, मला आवडत नाही, असं अनहायजेनिक आवडत नाही. मी फक्त पद्धतशीर लाईटच खातो, मसाला डोसाच खाईल. माझ्या ब्लॉगमध्ये शिव्या घालायला मी पहिले सांगून ठेवतो तुला, मी एक पण शिवी घातली नाही सकाळपासून. शिवी नॉट अलाउड, शिव्या देणं चांगलं नसतं, तुम्ही पण देऊ नका. मित्रांमध्ये असलं तर द्या, पण ऑन कॅमेरा देणार नाही मी. ठीक आहे, शॉपिंग करताना भेटू आपण, नंतर आपण भेटूच. बरोबर आम्ही शॉपिंगला आलो, बघू शकतो. ट्राय करतो जीन्स. मला प्रिंटेड शर्ट खूप आवडलं, पण माझ्या साईजमध्ये अवेलेबल नाही. गौरव असतं माझ्याकडे, पण मला लॉगिंग करायला. गौरव आवडली का आमच्या पब्लिक? ठीक आहे, चार्जिंग खूप कमी आहे, 4% राहिली, तरी पण लॉक कंटिन्यू राहणार. ठीक आहे. त्यानंतर मी एक टी शर्ट चूज केली. हा कलर एकदम फ्रेश होता आणि मला खूप आवडला. यांच्याकडे खूप ऑप्शन होते, त्या कलरमध्ये भरपूर चांगले ऑप्शन होते. मी हा टी शर्ट हे केलं. आता पद्धतशीर शॉपिंग झालेली आहे. गौरवने मला गिफ्ट दिलेलं आहे, एवढा लांबून यायचं. गौरव तुझी शॉपिंग दाखव. हां, गौरवने पद्धतशीर वर्षभराचं कपडे जमा केलेत. आता काय टेन्शन आहे गौरवला. गौरव आमचा असा छावाच आहे, टेन्शन आहे. आता लग्नात गेला की तो आता सगळ्या पोरींना घाय करणार आहे पद्धतशीर. त्याचा नाद नाही करायचा. कचऱ्यांचा गौरव. मी पण आता निघतो लवकर ट्रेन पकडतो, फास्ट ट्रेन मी भेटेल. आणि तुम्हाला बोललो असं टर्फला जायचं क्रिकेट खेळायला. लगेच ट्रॅक पॅन्ट ह्याच्या ट्रॅक करणार आणि निघणार.
टर्फला क्रिकेट खेळायला. तिकडे सगळे वाट बघतात. बाकीचा ब्लॉग तिकडेच होईल. ओके बाय. हां, फास्ट ट्रेनच्या नादात ब्रिज क्रॉस केल्यानंतर कळलं की 9:51ची ट्रेन आहे. एवढा वेळ आपल्याकडे नाही थांबायला. त्या अर्धा तासात मी काही शपथ दिवस खराब असला की असं होतं. आजकाल हे ट्रेनच्या बाबतीत मला जास्त होतं की परवा गेलो होतो मानेला बघायला, म्हणजे पडला तो मित्र माझा. तर जायचं होतं जुईनगरला, तर चढलो वाशी ट्रेनला चढून परत ट्रॅक चेंज करून पनवेल ट्रेनमध्ये चढलो. जुईनगरला उतरायचं तर नेरूळला उतरलो चुकून, परत नेरूळ रिटर्न मारलं. फायनली जुईनगरला गेलो. तसंच आता काहीतरी झालं आहे. आता बोललो स्लोने नाही जायचं म्हणून स्लो ट्रेन सोडली, तर आता ठाणे लागले. तर ह्याच्यासाठी मला किती आता वाजले, झाला टाईम 9:26. ही ट्रेन गेल्यानंतर मला कल्याण डोंबिवली कुठची भेटेल ती डोंबिवली जाणारी भेटेल. तर मी खुश आहे. मित्राला भेटलो, बरं वाटलं. जरा गप्पा मारल्या आणि शॉपिंग केली त्यासाठी. आणि त्या भावाने पण माझा शब्द पाळला आणि त्यांनी टी शर्ट मला दिली घेऊन. ती टी शर्टची व्हिडिओ ह्याच्यामध्ये आहे. कोणती टी शर्ट घेतली मी, पायनॅपल कलर घेतला आहे. पहिल्यांदा घेतला आहे. मला असे फ्रेश कलर आणि ग्रे, ब्लॅक अँड व्हाईट किंवा ग्रे मिक्स कलर असे आवडतात घालायला. तो टी शर्ट आवडला मला. बजेट फ्रेंडली होता थोडा, म्हणजे 400-500च्या रेंजमध्ये घेतला. आपला भाऊ घेतो, मित्र घेतो म्हणून किती पण महागातला घ्यायचं नाही असं माझं मत आहे. बाकी तुमच्यावर आहे. त्यांनी केली 7,000ची शॉपिंग, मी 400-500 रुपयाचं घेतले. मला पटेल असं. ठीक आहे. बाकीचं व्लॉग आपला टर्फवर घरी जाऊन नंतरला कंटिन्यू होईल. टर्फवरला जाऊन क्रिकेट खेळू. घरी तोपर्यंत मॅच चालू होईल असं वाटतं. क्रिकेट टाईमचं चालू 10 मी जाईल 10:30-11पर्यंत. खेळेल, लवकर निघेल. ठाणे ट्रेन आलेली, पण आपण याच्याने जाणार नाही, पुढच्या ट्रेनने जाऊ. दमलो जरा वर धावपळीवर. गरमी बघा तुम्हाला, दुपारी तापीची गरमी आणि ही आत्ताची गरमी काहीच फरक नाही. दुपारची गरमी डोकं गरम करते, आत्ताची गरमी पूर्ण बॉडी टेम्परेचर पूर्ण हे करते आणि पूर्ण घाम बिम असा दिसतोय तुम्हाला माझ्या मानेवर. असा घाम वगैरे आला आहे, डोक्याला विचार सगळा असा घाम आला आहे. हेच ते फॅटमुळे झालं आहे माझं. ते उद्यापासून फॅट लॉस करायला चालू करणार. ठीक आहे. खूपच महाग आलं. सॉरी चुकून लेडीजला धक्का लागला. कधी पण लेडीजला धक्का लागला तर सॉरी बोला. एक वेळ पुरुषाला धक्का लागला मॅटर करा, काही बोला, मॅटर करू नका, बस मार खायचे नाही. पण लेडीजला धक्का लागला, चुकून लागला कसं, पण सॉरी बोलत जा. नाहीतर खूप इश्यू होतो आपल्या इथे, खूप इश्यू होतो. मी एक्सपिरियन्स केला आहे म्हणून तुम्हाला सांगतो. असं करू नका. लेडीजची रिस्पेक्ट करा. आपले आई बहिणीसारखे असतात त्या, रिस्पेक्ट करा, फिरा. आणि मी म्हटलं बी हायड्रेटेड, पाणी बिनी पित राहा. काळजी घ्या स्वतःची. उन्हाळ्यात जरा काळजीच घ्या. आता हा महिना खूपच डेंजर झाला आहे. घाम खूप आला आहे मला. ठीक आहे, हरकत नाही. पण लागलं ठीक आहे. तर जाऊया, थोड्या वेळात ट्रेन येईल, बसून जाईल. ओके बाय. खरं तर असा एंड करायचा नव्हता आपल्या व्लॉगचा एंड वेगळा ठरवला होता. पण आपल्या फोनची चार्जिंग खूप कमी होती आणि मला डोंबिवलीला पोचायला 10:30 वाजले. मग मी जेवण बाहेरच केलं आणि घरी जायला 11 वाजले. मग घरी जाऊन मी फ्रेश होऊन मी आंघोळ करून मी झोपून गेलो. आणि तसं मी मग टर्फला जायचा प्लॅन कॅन्सलच केला. खूप उशीर झाला होता, 11:30 वाजले. मी तसं ते नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तसं सांगितलं आहे की माझ्याकडून मी शब्द पाळतो तसा, पण नाही झालं. ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि अशाच कंटेंटसाठी फॉलो करा.